तहसीलदार कार्यालयात आलेलो आहोत. आपण त्यांना आज निवेदन दिलेलं आहे की मतदार यादी जी आहे 40 वर्षापूर्वी एवढी होती आणि आत्ता एवढी आहे, तर त्याच्यामध्ये बोगस वोटिंग किती झाली आहे, त्यांचे जन्मदाखले तपासण्यात यावे. त्याच्यानंतर वोटिंग कार्ड, आधार कार्ड या सगळ्या गोष्टी कशाच्या आधारे बनवलेल्या आहेत आणि लिस्टला कशी नावं आलेली आहे. त्याचबरोबर आता जनगणनेची उपलब्ध माहितीही मागितलेली आहे त्यांना की किती बोगस वोटिंग आहे त्याच्यात आपल्याला कळून येणार आहे. साहेबांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, ते आपल्याला लवकरात माहिती देतील आणि माहिती घेऊनच मी तुम्हाला लवकरात लवकर 2005च्या मधील कलम 6(1) अनैव्य उपलब्ध करून द्यावे तशीच मागणी केली आहे आपण. आणि 6(3) नुसार संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज वर्ग करून त्याबाबत मला माहिती लेखी द्यावी मागितली आपण साहेबांकडून. आणि साहेब म्हटले मी तुम्हाला सहकार्य करतो आणि आपल्याला लवकरात लवकर ते या सगळ्या गोष्टीचे पेपर्स देणार आहेत. थँक्यू सो मच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.